अगदी मोफत. आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा. अनंत प्या, आनंदी रहा. आपण ही जी दृश्य पाहत आहात ती एका स्मशानभूमीकडे जाणारी वाट आहे. मुळात ही वाट आहे का हा प्रश्न आहे. कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालगत नेरूर वाघचौडी वाडीत हा भाग येतो. नेरूर वाघचौडी आणि गोंदियाळेवाडी या भागातल्या सुमारे 1,500 लोकांसाठी हे गेल्या अनेक वर्षापासूनचं दुखणं आहे. फक्त स्मशानभूमी आणि त्याकडे जाणारा रस्ता यासाठी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष संघर्ष करतायत. आता तर येत्या 26 जानेवारीला आर या पारची लढाई त्यांनी लढायचं ठरवलंय. स्मशानभूमी आणि जोड रस्ता मिळाला नाही तर आमरण उपोषण आणि तरीही काही झालं नाही तर थेट आत्मदहनाचा इशारा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलाय. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कवी सुरेश भटांची ही कविता. जगताना सुद्धा अनंत यातना भोगणाऱ्या त्या माणसाची मरणानं सुटका केली असं कवी सुरेश भट आपल्या कवितेत म्हणतात खरं. पण एमआयडीसी प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे कुडाळ तालुक्यात नेरूर गावातल्या गोंदियाळे आणि वाघचौडी वाडीतल्या एमआयडीसी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना जिवंतपणी यातना भोगाव्या लागत आहेतच, पण मरणानंतर सुद्धा त्यांच्या नशिबात स्मशानभूमी नाहीये. गेली 20 ते 25 वर्ष हे ग्रामस्थ यासाठी एमआयडीसी आणि शासन दरबारी पत्र व्यवहार करतायत. गेली 10 वर्ष स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी उपोषण करतायत. पण आश्वासनांच्या पलीकडे काहीच घडत नाहीये. ज्या एमआयडीसी साठी केवळ 35 रुपये गुंठा दरानं आपली जमीन या ग्रामस्थांनी दिली, त्या ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी संघर्ष करावा लागतोय. या 2 वाडीतल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जी स्मशानभूमी आहे ती अगदी सखल भागात आहे. झाडी वाढलेली. एखाद्याचं मैत झालं तर ते मैत न्यायचं कसं, विधी कसे करायचे, हा मोठा प्रश्न. अशा अनेक समस्या या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आहेत. नमस्कार, मी श्याम बाळकृष्ण गावडे, नेरूर. आज जवळजवळ 10 ते 15 वर्ष एमआयडीसी जवळ आम्ही स्मशानभूमीसाठी जागा मागत आहोत. आमची ही जुनी स्मशानभूमी इथे आहे. इथे यायला आम्हाला एवढा त्रास होतो की ह्या झाडाझुडपात आम्हाला इथे येऊन अंत्यविधी करावे लागतात. त्याच्यासाठी आम्ही एमआयडीसी जवळ 10 ते 15 वर्ष आमच्या वाडवडिलांनी पण त्या एमआयडीसीमध्ये स्मशानभूमीसाठी जागा मिळावी प्रयत्न केले होते, पण त्या अधिकाऱ्यांनी काय हे केलं नाही. तरी पण आम्ही आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष कंटिन्यू म्हणजे जवळ पाठपुरावा करून सुद्धा हे एमआयडीसीचे अधिकारी आम्हाला काय दाद देत नाही आहेत. तरी आम्हाला एमआयडीसीने स्मशानभूमीसाठी 3 गुंठे जागा द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे. हा त्रास जवळजवळ आमच्या वाडवडिलांनी भोगलाय आणि आम्ही भोगतोय. ह्याच्यासाठी आमची एमआयडीसी जवळ मागणी आहे की बाबा आम्हाला 3 गुंठे स्मशानभूमीसाठी जागा द्या आणि स्मशानभूमीला यायला रस्ता द्या. हीच आमची छोटीशी मागणी आहे. हे लोक काय हे करत नाही. हे लोक फक्त दलाली करायची आणि जागा कशा बळकावायच्या ह्यांच्या आहेत. ह्याच्या पलीकडे काही नाही. आम्हाला शेतकऱ्यांना 3 गुंठे जागा मागतो ती द्यायला ह्यांच्याजवळ हे नाही. कवडी मोलाने शासनाने जमीन संपादन करून सुद्धा आम्हाला 3 गुंठे जागा आणि जोड रस्ता एमआयडीसी द्यायला जवळजवळ एवढी वर्ष आम्हाला सतवते आहे, म्हणजे हे करते. जेणेकरून आम्हाला 3 गुंठे जागा आणि आमचा जोड रस्ता द्यावा हीच आमची त्यांच्याजवळ विनंती होती.
पण आम्ही आता ते हे करणार नाही. आता उद्या 26 जानेवारीला मात्र आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही काय होईल ते आमचं तिथे ऑफिसजवळ होईल. त्याच दिवशी जमल्या म्हणजे वेळ पडली तर मी येऊन तिथे जिथे 3 गुंठे जागा मागतो तिथे मी आत्मदहन करीन. हे माझा लास्टचा निर्णय आहे. आणि मी MIDCने जर ते मान्य नाही केलं तर हे करणार एवढी मी ठामपणे तुम्हाला सांगतो. ग्रॅम चहा पावडर सोबत 25 रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत. आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा. अनंत प्या आनंदी. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जी पारंपरिक स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातला भूखंड OS 24 मधून बॉर्डरनं रस्ता सोडला आहे. परंतु स्मशानभूमीची पारंपरिक जागा आहे ती खोल सखल भागात झाडाझुडपात आहे, उतारावर आहे. कोणी व्यक्ती मयत झाल्यास खूप त्रास सहन करून सर्व विधी करावे लागतात. म्हणून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्या पारंपरिक स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला औद्योगिक क्षेत्रातला मोकळा भूखंड OS 24 मधली 3 गुंठे जागा मिळावी अशी विनंती वारंवार MIDC प्रशासनाकडे केली आहे. नमस्कार, मी मंगेश राऊत, नेरूळ गोंधळे ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त शेतकरी. गेली अनेक वर्षे या आमच्या या मागण्या आहेत त्या बरेच वर्षा प्रलंबित मागण्या आहेत. त्याच्यात महत्त्वाची म्हणजे आता ही एक आमची स्मशानभूमी आहे, इकडे खोल सकल भागात आहे. ती आम्ही MIDCकडे जो त्यांच्या बॉर्डरला ओपन स्पेसमध्ये जागा जी आहे OS 24 ज्या भूखंडामध्ये आम्ही आता उभे आहोत त्या भूखंडापैकी ती किती 14 गुंठे किंवा 15 गुंठे जे काय आहे त्याच्यापैकी 3 गुंठे जागा ही आम्ही आता त्यांच्याकडे मागत आहोत की आम्हाला ती पर्यायी तुम्ही जी आमची जमीन एवढ्या 1976 मध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या जे वाकचौडी गोंधळे अशा पिंगोळी नेरू सगळ्या लोकांची जमिनी जवळ 600 700 800 एकर जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या औद्योगिक क्षेत्रात शासनाने गिळंकृत केल्या. औद्योगिक क्षेत्रात काही त्याचा अर्थ नाही, जे आहेत कारखाने थोडेफार चालतात. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही आमचं त्याशी काही घेणं नाही किंवा जे काय असेल ते त्यांचं औद्योगिक क्षेत्रात त्यांचं ते बघतील. पण आमच्यासाठी शासनाने काही पर्यायी जागा ही त्यावेळी ठेवलेली होती. तरी पण आता आम्ही जी जागा ओपन स्पेसमध्ये जे आहेत ते ज्या ठिकाणी काही पायवाट असतील, काही स्मशानभूमीसाठी जागा हवी असतील तर त्यांना ते देणं गरजेचं आहे. तरी पण ते आम्हाला हे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यांना जे काय आवश्यक कागदपत्र होती ते आम्ही सगळी आतापर्यंत देत आलो. कुठल्याही प्रकारचं आम्ही काही आतापर्यंत कागदपत्र अपुरा ठेवलेलं नाही. तरी पण ते आज MIDC अधिकारी RO जे तिथून ऑर्डर काढतात किंवा त्यांनी शेवटची मान्यता असते ते पण आज त्यांनी ऑर्डर काढायला आम्हाला ते भूखंड देण्यासाठी तयार नाही. अजूनही द्यायचं असेल पण ते अजून देत नाही. आम्हाला अनेक उपोषणे आंदोलने करावी लागत आहेत. त्यावेळी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ, तुमच्या मुलांना अशा आश्वासन दिली होती. आज या ठिकाणी जाणकार मंडळी पण आहेत, माझे वडील आहेत, अजूनही काही गावातले ग्रामस्थ आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांना काय लिहून दिलं होतं ते, पण त्याचा आता काही उपयोग नाही. कारण आता ते खूप फार पूर्वीच्या गोष्टी होत्या. पण आम्ही आता एवढंच मागतोय की आम्हाला आता जो काय त्रास होतोय, पर्यायी जागा जी मागतोय स्मशानभूमीसाठी किंवा अजून एक तिकडे पायवाट आहे, ती पायवाट एवढी बेकार आहे की तिकडनं ह्या ठिकाणी मळी आणताना खूप त्रास होतो. अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा MIDC जर आम्हाला अशी टाळाटाळ करत असेल तर त्याचा काय उपयोग. म्हणून आम्ही आता 26 जानेवारी श्याम गावडे आणि आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त शेतकरी 26 जानेवारी दिवशी MIDC कुडा ऑफिस समोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. सगळ्या डिपार्टमेंटला, पोलीस निरीक्षक, अधीक्षक, सगळे तहसीलदार, सगळ्या डिपार्टमेंटला सगळ्या कागदपत्रांची फाईल करून दिलेली आहे. त्यांनी ती पाहावी आणि आम्हाला सर्वांनी एकत्र येऊन त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. MIDC अधिकारी फक्त येतात आणि तात्पुरती मान्यता देतो, तात्पुरती आश्वासनं देतात आणि निघून जातात. त्यानंतर पुढे काय नाही. आम्ही त्यांच्या आशेवर असतो की काही वेळ लागत असेल पण प्रत्यक्षात असं होत नाही. म्हणून आम्ही आता 26 जानेवारीचा शेवटचा इशारा आहे आमचा आत्मदहनाचा. जाग्यावर येऊन ज्या भूखंड आम्ही उभे आहोत त्याच भूखंडामध्ये आम्ही येऊन त्या दिवशी वेळ पडल्यास आम्ही आत्मदहन इथे करणार आहोत.
हा प्रश्न उद्योग मंत्र्यांपर्यंत सुद्धा गेला होता, तर त्यांनी काय उत्तर दिलं होतं? हा प्रश्न उद्योग मंत्र्यांपर्यंत गेला. उद्योग मंत्र्यांनी त्याच्यावर उदय सामंत जे आपले पालकमंत्री उद्योग मंत्री आहेत त्यांनी पण आम्हाला हे मार्क केलेलं आहे त्यांनी की त्यांना मान्यता देण्यात यावी म्हणून. त्यानंतर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी पण त्यांना आम्हाला एक ग्रामपंचायतीला पत्र दिलं की यांना स्मशानभूमी त्यांना आवश्यक असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर हे जुने अर्ज जे आहेत ते तुम्ही बघू शकता, तहसीलदारांचं पण आहे. हे बघा, हे असे रस्त्याचे मागणी आहेत पूर्वीपासून 1995 पासून काही असे अर्ज लोकांकडे आहेत पडून, जे पर्यायी ज्यांची औद्योगिक क्षेत्रात जागा गेल्यामुळे कुठेतरी पायवाट वगैरे त्यांची घरापासून जाण्याची नष्ट झाली होती, ती पर्यायी पायवाट म्हणून त्यांनी अर्ज केले होते. तर असे अनेक अर्ज सगळ्या लोकांकडे शेतकऱ्यांकडे आहेत, पण ते जुने कागद झाले त्या लोकांकडे अजून कुठे मिळत नसतील, पण असे बरेच गोष्टी आहेत. नेरूर वाकचौडी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची एक वेगळीच समस्या आहे. त्या पारंपरिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुद्धा अत्यंत ओबडधोबड रस्त्यावरून जावं लागतं. ती पायवाट एवढी अरुंद आणि दगडधोंड्यांनी खाचकळग्यांनी भरलेली आहे की चौघांऐवजी केवळ दोघेच जण मैत खांद्यावर घेऊन जाऊ शकतात. म्हणूनच या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी भूखंड OS9 या मोकळ्या भूखंडातून जोड रस्त्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय. या भूखंडाच्या बॉर्डरनं जर रस्त्यासाठी जागा सोडली तर मग त्यातून रस्ता बनवून ये जा करण्यासाठी सोयीचं होईल असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. बघा, ह्या नेरूर असतो आणि ह्यो मालून जाता बरोबर टच होता MIDC जो रस्तो म्हणजे या स्मशानभूमीकडे जाणारो असतो. आम्ही कशी जातो ह्याकडून ते बघा. आमच्या आजोबांनी 95 मध्ये पहिलं पत्र दिले. 95 पासून आमचे संघर्ष चालू होता. पण जेव्हा का MIDC आमच्याकडनं जमिनी घेतल्या तेव्हा त्यांनी काय सांगितलं, बॉर्डरला लागणारे सगळे रस्ते असतात ते आपण बनवून देतो. म्हणजे ज्या स्मशानभूमीकडे म्हणा आपल्या ह्याच्यासाठी रस्त्यासाठी देतो म्हणून अक्षरशः आमका फसवल्याने. एखादो अधिकारी जो असा MIDC जाता एक अधिकारी इकडे म्हणून ठेवलं कुडाचे, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आमका फसवल्याने इतक्या वर्ष. किती 25 वर्षात एका जागेवर असल्यामुळे तो अधिकारी कायम त्यांना सांगता की थोडे दिवस आरडतले आणि बंद होतले. हीच त्याची हेच त्या गोष्टीवर आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर. मागणी काय असं नेमकी? आमची मागणी स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते आणि जोड रस्ते सगळे डांबरीकरण करून हवेत ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता MIDC वस्ती जाते. म्हणजे आमची गुराबिरा तरवण्यासाठी जे MIDC मोकळे प्लॉट असत तिकडे गुरां वगैरे तुम्ही बघू शकता, शेण बिन पडलेला कशी परिस्थिती असा. आणि एक जर समजा रात्री 12 वाजता नेवची झाली परिस्थिती गंभीर असायचं. पडले 2-3 जण पडले सुद्धा त्या परिस्थितीत, पण कोण त्याच्यावर लक्ष देणार नाही. MIDC आता आम्ही अंधेरी पासून CO पासून आम्ही पत्र दिली तरी पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करून नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडला आधी डिपार्टमेंट बरा नाही, त्या कुडाचा डिपार्टमेंट असा इकडनं काही आमका जे पत्र दिला तरी कधीच ते साधी ग्रामपंचायत सुद्धा ते उत्तर देत नाही. एवढी परिस्थिती ह्या अधिकाऱ्यामुळे झाली. एका अधिकाऱ्यात 20 ते 25 वर्ष एका जागेवर ठेवल्याने. कारण काय, मातीचे डोंगर माती कोसळून टाकले. आज डोंगर सुद्धा दिसत नाही तिकडे. अशी परिस्थिती करून ठेवली. एखाद्या अधिकाऱ्यासाठी का एवढे हट्ट? कारण का तुम्ही तुमच्या सेवेसाठी ठेवलात का आमच्या सेवेसाठी ठेवलात, ह्या पण महत्वाच्या गोष्ट असतात. या मागण्यांसाठी 1995 पासूनचा या प्रकल्पग्रस्तांचा पत्रव्यवहार सुरू आहे. अगदी गेल्या वेळी जेव्हा हे ग्रामस्थ उपोषणाला बसणार होते त्यावेळी त्यांना MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी 11 मार्च 2024च्या पत्रानुसार कळवलं होतं की आपल्या मागणीप्रमाणे भूखंड क्रमांक OS9 मधून जोड रस्ता आणि भूखंड क्रमांक OS24 मधील 3 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी वाटप करण्याबाबत तत्वतः मान्यता मिळाली आहे. मग या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की अजूनपर्यंत ही मागणी पूर्ण का नाही झाली आणि त्यात त्यांचं काय चुकलंय असं पण वाटत नाही. त्याचप्रमाणे त्याला तत्कालीन उद्योग मंत्री यांची सुद्धा पुष्टी आहे. तशा आशयाची त्यांची टिप्पणी सुद्धा आहे. मग या ग्रामस्थांची मागणी का पूर्ण होऊ शकत नाही? नेमके झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ज्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वारंवार शासन दरबारी संघर्ष करावा लागतोय? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे. निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ. $250 ग्रॅम चहा पावडर सोबत 25 रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत.
आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा. अनंत प्या, आनंदी रहा.